हे गायज, आज आपण बनवणार आहे पापलेट रवा फ्राय। हे पापलेट किती छान असं शिजलं आहे बघा। अगदी कमी तेलात पापलेट फ्राय केलं आहे मी इथं। हे बघा, वा। हे बनवण्यासाठी 2 आमसूल घ्या। आमसूल नसेल तर लिंबू रस किंवा चिंच टाकली तरी चालेल। त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट आहे ही। ह्यामध्ये मी कोथिंबीर घातल्यामुळे हिरवी झाली। थोडंसं लाल तिखट, थोडीशी धनेपूड आणि थोडीशी हळद टाकून घेऊया। ह्यामध्ये मी ना अर्धा अंडं टाकून घेतलं। तुम्हाला जर अंडा आवडत नसेल तर स्किप करा। मला कवरिंगमध्ये अंडा आवडतं म्हणून मी अंडं वापरते फिश फ्रायला। आणि ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे असं मिक्स करून घेऊया। आता इथं 2 पापलेट घेतलेत मी, त्याला हे मिश्रण सगळं लावून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीनं सगळीकडे मी याला लावून घेतले। त्याच्या खाचाखाचामध्ये आतमध्ये सगळं लावून घेतलं। आता फ्राय करण्यासाठी त्याला एक 15 मिनटं फिश तसंच ठेवूया, 15 ते 20 मिनटं। आणि इकडे दुसऱ्या डिशमध्ये मी रवा घेतलेला आहे थोडा, आणि रव्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कवरिंग पण असं चविष्ट लागतं त्याचं। हे असं मिक्स करून ठेवून देऊया याला। हे 15 मिनटं झालेले आहेत फिशला मॅरिनेट करत ठेवून, 15 ते 20 मिनटं। आता हे रव्यामध्ये असं सगळा रवा लावून घेऊया त्याला सगळीकडे। वा, रव्याचं कवरिंग करून घ्यायचं याला असं। जास्त पण रवा नका लावू, जितका त्याला चिटकतो आहे तेवढाच। आणि असं एका पॅनमध्ये याला शॅलो फ्राय करून घेऊया। वा, हे बघा किती छान असा पापलेट। मी तांदूळाची भाकरी पण करून घेतली इथं। आणि हे बघा, आपली पापलेट फ्रायची थाळी बनवून तयार आहे। तुम्हीही नक्की घरी करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।